बीडमधून ही बातमी आहे। बीडच्या परळी नगरपालिकेत राजकीय पेच निर्माण झालाय। एमआयएमनं पाठिंबा दिल्यामुळे शिंदे सेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एमआयएम सोबत युती झाल्याच्या आरोपांनंतर शिंदे सेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। एमआयएमला बाजूला करा, अन्यथा आम्हाला बाहेर पडू द्या, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। अखेर एमआयएम नगरसेविका शेख आयाशा यांनी स्वतःहून गटातून बाहेर पडण्याचं पत्र गटनेत्यांना दिलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश काशीत। योगेश, नेमकं या पत्रात काय नमूद करण्यात आलंय? निवडीच्या वेळेस शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट, अपक्ष आणि एमआयएमच्या एका नगरसेवकानं पाठिंबा दिला होता। मात्र शिवसेनेवरती आरोप झाले, एमआयएमची शिवसेनेची युती झाल्याचा आरोप झाल्यानंतर स्वतःहून आज एमआयएमने आपला पाठिंबा जे आहे ते वापस घेतलेला आहे। आणि या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जो आम्ही गटनेता निवडीच्या वेळेस पाठिंबा दिला होता तो पाठिंबा आज आम्ही मागे घेतून ते पत्र जे आहे ते गटनेता जे सोळंके आहेत, वैजनाथ सोळंके, ते पत्र त्यांना दिलेलं आहे। आणि शिवसेनेने देखील भूमिका जाहीर केली होती की एमआयएमला बाजूला काढा, नसता आम्हाला गटाच्या बाहेर जाण्याची परवानगी द्या। आणि त्याच्यानंतर एमआयएमनी भूमिका घेतलेली आहे। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर परळी शिंदे सेनेनं एमआयएम सह युतीला नकार दिलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।